समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मोफत 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 सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने पलूस येथे होत आहे भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुंदर आणि आनंददायी सुरुवात करण्यासाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने या उपक्रमाचे संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री गणपतराव पुदाले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व जाती धर्मातील वधूवरांच्यासाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। या पवित्र सोहळ्यात विवाह कार्य पूर्णपणे मोफत पार पाडले जाणार आहे। सदरचा विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी इच्छुकांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची आनंदी सुरुवात करा। नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड, पलूस येथे संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सतर्कतेमुळे संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळून लावला गेला। संजय भोकरे यांची हत्या करण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू व 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील प्रतिष्ठित नागरिक आणि अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हत्येचा खळबळजनक कट उघडकीस आला असून सांगली पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने हा कट उधळून लावला आहे। दैनिक जनप्रवासचे समूह संपादक असलेल्या संजय भोकरे यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी शुक्रवारी रेकी केली होती। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून तिघांना जेरबंद केले। अटक करण्यात आलेले संशयित आरोपी गणेश चंद्रकांत लोखंडे, वय वर्ष 33, राहणार लक्ष्मी पार्क, हरिपूर रोड, सांगली, विराज प्रकाश बुटाले, वय वर्ष 41, राहणार सांगली आणि संग्राम संभाजी फडतरे, वय वर्ष 27, राहणार पाटणे प्लॉट, हरिपूर रोड, सांगली यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, 1 धारदार शस्त्र आणि 1 कार जप्त केली आहे। या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन आवळे, राहणार सांगलीवाडी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर, रोहन घस्ते, सूरज थोरात, विनायक संदीप, चालक शिवाजी श्रीद यांच्यासह सायबर पोलीस ठाणेकडे सतीश आलदार, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांच्या पथकाने केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यासाठी हा हत्येचा कट रचण्यात आला होता। या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली असून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय भोकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ही संस्था बळकावण्यासाठीच हा जीवघेणा प्रयत्न झाला असून यामागे कुणीतरी मोठी राजकीय व्यक्ती किंवा प्रभावी सूत्रधार असण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातून हत्यारे मागवून केलेला हा नियोजनबद्ध कट पाहता पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन तपास करावा आणि मुख्य सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी भोकरे यांनी केली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचे सर्व धागेदोरे तपासत असून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे। याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3.5 त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3/4/25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत। यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत। आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत
त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून हे लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल. म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येत आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.